रतन टाटा यांचा जीवन प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि अद्वितीय आहे. त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. ते टाटा समूहाचे माजी अध्यक्ष आहेत आणि भारतीय उद्योग जगताचे एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. रतन टाटांचे जीवन प्रवास त्यांच्या धैर्य, समर्पण आणि उच्च आदर्शांवर आधारित आहे. सुरुवातीचे जीवन. रतन टाटांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे वडील नवल टाटा हे टाटा कुटुंबातील दत्तक मुलगे होते. रतन टाटांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमध्ये झाले, तर माध्यमिक शिक्षण कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये झाले. त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका मधून आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आणि नंतर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून ॲडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला. टाटा समूहात प्रवेश. 1962 मध्ये रतन टाटांनी टाटा समूहात प्रवेश केला आणि त्यांच्या करिअरची सुरुवात टाटा स्टीलच्या जमशेदपूर प्लांटमधून केली. तेथील सुरुवातीच्या काळात त्यांनी प्लांटमध्ये कामगारांसोबत काम केले आणि तेथील कामकाजाची तांत्रिक माहिती घेतली. यामुळे त्यांना उद्योगक्षेत्राच्या मूळ मुद्द्यांचा अनुभव मिळाला. रतन टाटा आणि टाटा मोटर्स यांची कहाणी. भारतीय उद्योग जगतातील एक महान प्रेरणादायी उदाहरण आहे. टाटा मोटर्सची स्थापना टाटा समूहाने 1945 मध्ये केली होती. त्यावेळी ती टाटा इंजिनिअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनी लिमिटेड टेल्को या नावाने ओळखली जात होती. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. रतन टाटा आणि टाटा मोटर्सचा प्रवास. रतन टाटा 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनल्यानंतर टाटा मोटर्सने जागतिक बाजारपेठेत आपली ओळख निर्माण करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. टाटा इंडिका. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली 1998 साली टाटा मोटर्सने टाटा इंडिका ही कार लाँच केली. ही पहिली पूर्णपणे भारतीय बनावटीची कार होती. सुरुवातीला तिला अपेक्षित यश मिळाले नाही, पण नंतरच्या काळात इंडिका भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली. या कारने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात टाटा मोटर्सची एक नवी ओळख निर्माण केली. टाटा नॅनो. रतन टाटांची एक मोठी स्वप्नपूर्ती म्हणजे टाटा नॅनो. 2008 मध्ये त्यांनी सर्वसामान्य भारतीयांना कार घेण्याचे स्वप्न साकारण्यासाठी जगातील सर्वात स्वस्त कार टाटा नॅनो बाजारात आणली. त्यावेळी या कारची किंमत फक्त ₹1,00,000 होती. नॅनो ही कार आर्थिकदृष्ट्या किफायतशीर असल्यामुळे ती मध्यमवर्गीयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली. आंतरराष्ट्रीय अधिग्रहण. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्सने 2008 मध्ये ब्रिटनमधील जगवार आणि रोव्हर या दोन प्रमुख ब्रँड्सचे अधिग्रहण केले. हा निर्णय टाटा मोटर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण यामुळे कंपनीची जागतिक ओळख प्रस्थापित झाली. रतन टाटांनी या अधिग्रहणाद्वारे सिद्ध केले की भारतीय कंपन्याही जागतिक पातळीवर यशस्वी होऊ शकतात. टाटा मोटर्सचे विविध उत्पादने. टाटा मोटर्स फक्त प्रवासी कार निर्मितीवर मर्यादित नाही, तर ती कमर्शियल व्हेइकलच्या उत्पादनातही आघाडीवर आहे. ट्रक, बस, एलसीव्ही, लाईट कमर्शियल व्हेइकल्स आणि अन्य वाहतूक साधनांमध्ये टाटा मोटर्सचा मोठा वाटा आहे. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये प्रवेश. पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या दिशेने टाटा मोटर्सने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कंपनीने इलेक्ट्रिक वाहने विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे आणि टाटा नेक्सॉन सारख्या गाड्या लाँच केल्या आहेत. टाटा मोटर्सचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. रतन टाटांची दूरदृष्टी. रतन टाटांच्या दूरदृष्टीमुळे टाटा मोटर्स भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक महत्त्वपूर्ण कंपनी म्हणून उदयास आली आहे.
त्यांनी नेहमीच नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा मोटर्सने उच्च गुणवत्तेची वाहने निर्माण केली आणि जागतिक स्तरावर आपली उपस्थिती प्रस्थापित केली. टाटा मोटर्सची सामाजिक जबाबदारी. रतन टाटा आणि टाटा समूह नेहमीच सामाजिक उत्तरदायित्वावर भर देत आले आहेत. टाटा मोटर्स देखील याच तत्वांनुसार काम करते. त्यांनी विविध सामाजिक उपक्रम सुरू केले आहेत, जसे की पर्यावरण संवर्धन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील योगदान. रतन टाटा आणि टाटा स्टील यांचा संबंध. भारतीय औद्योगिक इतिहासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय आहे. टाटा स्टील ही भारतातील पहिली खासगी क्षेत्रातील स्टील कंपनी आहे आणि टाटा समूहाच्या स्थापनेपासूनच ती त्याचा एक महत्त्वाचा भाग राहिली आहे. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा स्टीलने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात आपली ओळख निर्माण केली. टाटा स्टीलचा इतिहास. टाटा स्टीलची स्थापना 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी केली होती. ती जमशेदपूर, झारखंडमध्ये स्थापन झाली, जी नंतर टाटा नगर म्हणून ओळखली जाऊ लागली. टाटा स्टीलची स्थापना भारतात औद्योगिक क्रांती आणण्यासाठी आणि भारताला स्वतःच्या स्टील उत्पादनात आत्मनिर्भर बनवण्यासाठी करण्यात आली होती. रतन टाटा आणि टाटा स्टील. रतन टाटांनी 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर टाटा स्टीलमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे कंपनीने जागतिक स्पर्धेत आपले स्थान निर्माण केले आणि अनेक नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला. आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान सुधारणा. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा स्टीलने आपल्या उत्पादन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला. उत्पादनक्षमतेत सुधारणा करण्यासाठी आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले. या आधुनिकीकरणामुळे कंपनी अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक झाली. कोरस ग्रुपचे अधिग्रहण. 2007 मध्ये टाटा स्टीलने ब्रिटनमधील कोरस ग्रुपचे अधिग्रहण केले. हा सौदा त्या काळातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय अधिग्रहण होता आणि टाटा स्टीलने यामुळे जागतिक स्तरावर एक महत्त्वपूर्ण कंपनी म्हणून आपली ओळख प्रस्थापित केली. या अधिग्रहणामुळे टाटा स्टील जगातील 5व्या क्रमांकाची सर्वात मोठी स्टील उत्पादक कंपनी बनली. सामाजिक उत्तरदायित्व. टाटा स्टील नेहमीच आपल्या कामगारांच्या कल्याणासाठी ओळखली जाते. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली कंपनीने आपल्या कामगारांसाठी विविध सुविधा पुरवल्या, जसे की आरोग्य सेवा, शिक्षण आणि सुरक्षित कामकाजाची ठिकाणे. जमशेदपूरमध्ये त्यांनी विकसित केलेली कामगारांसाठीची वसाहत एक आदर्श उदाहरण आहे. पर्यावरणपूरक उपक्रम. रतन टाटांच्या काळात टाटा स्टीलने पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबवले. कंपनीने कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी नवीन प्रक्रिया विकसित केल्या आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासोबतच उत्पादनक्षमतेतही वाढ केली. वैश्विक बाजारपेठेत विस्तार. टाटा स्टीलने रतन टाटांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. यामध्ये मुख्यतः कोरस ग्रुपचे अधिग्रहण आणि अन्य आंतरराष्ट्रीय भागीदारी महत्त्वपूर्ण ठरल्या. या विस्तारामुळे टाटा स्टीलने जागतिक पातळीवर स्पर्धात्मकता वाढवली आणि विविध देशांमध्ये आपले उत्पादन केंद्र उभारले. टाटा स्टील आणि सामाजिक योगदान. रतन टाटा आणि टाटा स्टीलने केवळ औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर समाजसेवेच्या क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. टाटा समूहाच्या धोरणानुसार कंपनीने आपल्या नफ्याचा मोठा भाग समाजकल्याणासाठी वापरला आहे. टाटा स्टीलने शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम राबवले आहेत. रतन टाटा आणि टाटा पॉवर यांची कहाणी. टाटा समूहाच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचे आणि भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील क्रांतीचे प्रतीक आहे.
टाटा पॉवर ही टाटा समूहाची एक अग्रगण्य कंपनी आहे, जी भारताच्या ऊर्जा क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली कंपनीने महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे आणि ऊर्जा उत्पादन, वितरण आणि नवीकरणीय ऊर्जेच्या दिशेने काही मोठी पावले उचलली आहेत. टाटा पॉवरचा इतिहास. टाटा पॉवरची स्थापना 1911 मध्ये झाली होती आणि 1915 मध्ये टाटा पॉवरने आपल्या पहिल्या जलविद्युत हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाद्वारे ऊर्जा उत्पादन सुरू केले. टाटा पॉवर भारतातील पहिली खासगी क्षेत्रातील वीज निर्मिती कंपनी होती. ती भारतातील मुंबई शहराला वीज पुरवण्यासाठी स्थापन करण्यात आली होती आणि त्यामुळे मुंबईच्या औद्योगिकीकरणाला प्रचंड गती मिळाली. रतन टाटा आणि टाटा पॉवर. रतन टाटांनी 1991 मध्ये टाटा समूहाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर टाटा पॉवरने विविध पातळ्यांवर प्रगती साधली. त्यांनी कंपनीला आधुनिक ऊर्जा उत्पादनाच्या तंत्रज्ञानात बदल घडवण्याचे नेतृत्व दिले. ऊर्जा उत्पादनाचा विस्तार. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा पॉवरने पारंपरिक ऊर्जा स्रोतांबरोबरच विविध प्रकारच्या ऊर्जा स्रोतांचा अवलंब करण्यास सुरुवात केली. कंपनीने भारतातील ऊर्जा उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी थर्मल, कोळसा आणि गॅस, जलविद्युत आणि नंतर सौर आणि पवन ऊर्जेचा वापर केला. त्यामुळे टाटा पॉवर आज विविध ऊर्जा स्रोतांमधून ऊर्जा उत्पादन करणारी एक मोठी कंपनी बनली आहे. नवीकरणीय ऊर्जा. रतन टाटा नेहमीच पर्यावरण संवर्धनाचे समर्थन करत आले आहेत आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी टाटा पॉवरला नवीकरणीय ऊर्जेच्या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली. टाटा पॉवर आज भारतातील एक प्रमुख नवीकरणीय ऊर्जा उत्पादक आहे. कंपनीने सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केले, जसे की गुजरातमधील 25 मेगावॉटचा सौर प्रकल्प आणि विविध राज्यांमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प. रतन टाटांच्या या दूरदृष्टीमुळे टाटा पॉवरला हरित ऊर्जा उत्पादनात आघाडीचे स्थान मिळाले. विस्तार आणि अधिग्रहण. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली टाटा पॉवरने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही विस्तार केला. कंपनीने इंडोनेशिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ऊर्जा प्रकल्प उभारले. याशिवाय कंपनीने कोळशाच्या खाणी आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये भागीदारी केली, ज्यामुळे त्यांचे जागतिक उत्पादन आणि वितरण नेटवर्क मजबूत झाले. स्मार्ट ग्रिड आणि तंत्रज्ञान वापर. आधुनिक ऊर्जा तंत्रज्ञानाच्या वापरावर रतन टाटांनी नेहमीच भर दिला आहे. टाटा पॉवरने स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञानाचा अवलंब करून वीज वितरण प्रक्रियेत आधुनिकता आणली. स्मार्ट ग्रिडमुळे वीज वितरण अधिक कार्यक्षम झाले आणि ग्राहकांना वीजबिल आणि वीज वापराचे नियमन करण्यास मदत झाली. सामाजिक जबाबदारी. रतन टाटांनी नेहमीच समाजाच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे आणि त्याच दृष्टिकोनातून टाटा पॉवरने विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत. ऊर्जा क्षेत्रात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून टाटा पॉवरने वीजहीन भागात वीज पोहोचवण्याचे काम केले आहे. ग्रामीण भागातील विकासासाठीही कंपनीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पर्यावरणपूरक उपक्रम. रतन टाटा पर्यावरण संरक्षणाच्या बाबतीत नेहमीच गंभीर राहिले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टाटा पॉवरने हरित ऊर्जा, ग्रीन एनर्जी उत्पादन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या वापरावर जोर दिला. पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने विविध उपक्रम राबवले, जसे की जैवविविधता संवर्धन आणि पर्यावरणपूरक उत्पादन पद्धतींचा वापर. टाटा पॉवरची सामाजिक जबाबदारी. टाटा पॉवर केवळ ऊर्जा उत्पादनातच नव्हे, तर सामाजिक उत्तरदायित्वातही आघाडीवर आहे. ग्रामीण भागातील शिक्षण, आरोग्यसेवा आणि आर्थिक विकासासाठी कंपनीने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली कंपनीने टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्ट स्थापन केले,
ज्याद्वारे अनेक सामाजिक विकास योजना राबवल्या जातात. रतन टाटा आणि TCS, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांचा संबंध. टाटा समूहाच्या माहिती तंत्रज्ञान इट क्षेत्रातील यशस्वी प्रवासाचे प्रतीक आहे. TCS ही टाटा समूहाची इट सेवा आणि सल्लागार कंपनी आहे, ज्याने जागतिक स्तरावर भारतीय इट क्षेत्राला मोठी ओळख मिळवून दिली. रतन टाटांच्या दूरदृष्टीमुळे TCS आज एक अग्रगण्य जागतिक इट कंपनी आहे आणि ती जगभरातील कंपन्यांना तंत्रज्ञानावर आधारित सेवा पुरवते. चा इतिहास. TCS ची स्थापना 1968 मध्ये झाली. ती टाटा समूहाची एक भागीदारी कंपनी होती, जी सुरुवातीला मुख्यतः डेटा प्रोसेसिंग आणि सॉफ्टवेअर सेवा पुरवण्याचे काम करत होती. या काळात इट क्षेत्राचा अजून विकास होत होता आणि जगभरात त्याच्या सेवांची मागणी कमी होती. परंतु TCSने हळूहळू आपला व्यवसाय विस्तारला आणि तंत्रज्ञान सेवा, सल्लागार सेवा आणि आउटसोर्सिंग या क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळवले. रतन टाटा आणि TCS. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली TCSने जागतिक स्तरावर मोठी प्रगती साधली. त्यांनी TCSच्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय कौशल्यावर विश्वास ठेवून कंपनीला नवीन उंचीवर नेले. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे TCSने विविध क्षेत्रांमध्ये आपला विस्तार केला आणि भारतीय इट क्षेत्राला जागतिक पातळीवर नेले. एक आंतरराष्ट्रीय विस्तार. रतन टाटा यांनी TCSला जागतिक स्तरावर नेण्याचे ध्येय ठेवले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली TCSने जगभरातील विविध देशांमध्ये आपले कार्यालय उघडले आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांसाठी सेवा देणे सुरू केले. आज TCS जगभरातील 46 देशांमध्ये कार्यरत आहे आणि ते विविध उद्योगांना इट सेवा पुरवते. 2. विविध उद्योग क्षेत्रात सेवा. TCSने रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली फक्त इट क्षेत्रातच नव्हे, तर विविध उद्योग क्षेत्रांमध्ये आपले पाय रोवले. वित्त, बँकिंग, हेल्थकेअर, उत्पादन आणि वाहतूक यासारख्या अनेक क्षेत्रांना TCSने तांत्रिक सल्लागार आणि सेवा दिल्या आहेत. या विविध क्षेत्रातील अनुभवामुळे TCSने आपला व्यवसाय विस्तारित केला. 3. सॉफ्टवेअर उत्पादने आणि तंत्रज्ञान नवप्रवर्तकता. TCSने अनेक सॉफ्टवेअर उत्पादने आणि तांत्रिक उपाय तयार केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या ग्राहकांना व्यवसाय प्रक्रियेचे डिजिटलीकरण करण्यास मदत झाली. रतन टाटांनी नेहमीच नवप्रवर्तनेला प्रोत्साहन दिले आहे आणि त्यामुळे TCSने क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा आणि ब्लॉकचेन सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर काम केले आहे. 4. टाटा समूहाचा सर्वात मोठा व्यवसाय. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली TCS टाटा समूहाच्या सर्वात मोठ्या आणि फायदेशीर व्यवसायांपैकी एक बनली आहे. आज TCS टाटा समूहाच्या एकूण उत्पन्नात मोठा वाटा उचलते आणि ती जगातील सर्वात मोठ्या इट कंपन्यांपैकी एक आहे. यामुळे टाटा समूहाच्या एकूण आर्थिक स्थैर्यात TCSची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 5. शेअर बाजारातील यश. रतन टाटा यांच्या दूरदृष्टीमुळे 2004 साली TCSची IPO, इनिशियल पब्लिक ऑफरिंग, घडवून आणली गेली, ज्यामुळे कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. या निर्णयामुळे TCSने भांडवली बाजारात देखील मोठे यश मिळवले. आज TCS ही भारतातील सर्वाधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्यांपैकी एक आहे. 6. कर्मचारी कल्याण आणि नेतृत्व विकास. रतन टाटांनी नेहमीच त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले आहे. TCSमध्ये हजारो कर्मचारी काम करतात आणि त्यांच्यासाठी उत्कृष्ट कामकाजाचे वातावरण आणि शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी रतन टाटा कटिबद्ध होते. त्यांच्या नेतृत्वाखाली TCSने उत्कृष्ट नेतृत्व विकास कार्यक्रम राबवले, ज्यामुळे कर्मचारी आणि कंपनी दोन्ही प्रगती करू शकले. TCS आणि सामाजिक जबाबदारी. रतन टाटांच्या नेतृत्वाखाली TCSने केवळ आर्थिक यशच नाही मिळवले,
तर सामाजिक उत्तरदायित्वाचे पालनही केले आहे. TCSने शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात विविध उपक्रम राबवले आहेत. विशेषतः TCSने डिजिटल साक्षरता, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य सुधारणा यांसारख सेवानिवृत्ती 2012 मध्ये रतन टाटांनी टाटा समूहाच्या अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतली. त्यांच्या जागी सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली. निवृत्तीनंतरही रतन टाटा सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांना पाठिंबा दिला आहे. रतन टाटा हे केवळ एक यशस्वी उद्योगपती नाहीत, तर एक उदार समाजसेवक देखील आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या दूरदृष्टीमुळे टाटा समूहाने समाजाच्या कल्याणासाठी आणि सामाजिक उत्तरदायित्वासाठी नेहमीच मोठे योगदान दिले आहे. रतन टाटा यांच्या जीवनातील दातृत्व आणि समाजसेवा ही त्यांची एक खासियत आहे, जी टाटा समूहाच्या कामकाजातही प्रतिबिंबित होते. टाटा समूहाचा समाजसेवेतील वारसा. टाटा समूहाची समाजसेवा ही रतन टाटांच्या पूर्वजांकडून सुरू झालेली आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी भारतातील पहिल्या स्टील प्लांटची स्थापना करताना केवळ उद्योगाच्या वाढीचेच नाही, तर समाजाच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवले होते. जमशेदजी टाटा यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर पुढे रतन टाटांनी काम केले आणि समाजसेवा ही टाटा समूहाच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनवला. रतन टाटा यांची व्यक्तिगत समाजसेवा. रतन टाटा यांच्या व्यक्तिगत समाजसेवेचे मोठे योगदान आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत टाटा ट्रस्ट्स आणि अन्य सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाच्या विविध घटकांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. हे ट्रस्ट शिक्षण, आरोग्य सेवा, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण, विज्ञान संशोधन, पर्यावरण आणि नवीकरणीय ऊर्जा या क्षेत्रात कार्यरत आहेत. 1. शिक्षणात योगदान. शिक्षणाच्या क्षेत्रात रतन टाटांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना सशक्त बनवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. टाटा ट्रस्ट्सच्या माध्यमातून त्यांनी भारतातील विविध शाळा आणि महाविद्यालयांना आर्थिक मदत दिली आहे. याशिवाय टाटा एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट ट्रस्ट नावाने एक फंड स्थापन करण्यात आला आहे, जो विद्यार्थ्यांना भारताबाहेरील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देतो. कॉर्नेल युनिव्हर्सिटी, हार्वर्ड बिझनेस स्कूल आणि कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी यांसारख्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मदत मिळावी यासाठी त्यांनी निधी दिला आहे. 2. आरोग्य सेवा. रतन टाटांनी आरोग्यसेवेच्या क्षेत्रातही मोठे योगदान दिले आहे. त्यांनी कर्करोगाच्या उपचारांसाठी निधी दिला असून टाटा समूहाने भारतातील अनेक भागात कॅन्सर हॉस्पिटल्स आणि आरोग्य सेवा केंद्रांची स्थापना केली आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबईतील कर्करोग उपचारांसाठी एक प्रमुख संस्था आहे, जी गरीब आणि गरजू लोकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा देते. 3. ग्रामीण विकास. रतन टाटांनी ग्रामीण भागातील विकासासाठी विशेषतः लक्ष दिले आहे. टाटा ट्रस्ट्स हे देशभरातील ग्रामीण भागात विकासकामे करतात. त्यांनी पाणी व्यवस्थापन, शेती सुधारणा आणि शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर यावर काम केले आहे. या कार्यक्रमांमुळे भारतातील अनेक ग्रामीण भागांचा विकास झाला आहे. 4. महिला सक्षमीकरण. रतन टाटांनी महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले आहे. टाटा ट्रस्ट्स विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांना शिक्षण, रोजगार आणि आरोग्यसेवेच्या संधी उपलब्ध करून देतात. याशिवाय त्यांनी महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विविध कार्यक्रम राबवले आहेत. 5. आवर्तनशील ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षण. रतन टाटा हे पर्यावरण संवर्धनाचे समर्थक आहेत. त्यांनी टाटा समूहामार्फत पर्यावरणपूरक उपक्रम हाती घेतले आहेत. टाटा पॉवर आणि इतर कंपन्यांच्या माध्यमातून सौर ऊर्जा,
पवन ऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. टाटा ट्रस्ट्सच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. रतन टाटांचे वैयक्तिक दान. रतन टाटांचे दान हे त्यांच्या व्यक्तिगत संपत्तीतूनच मर्यादित नसून त्यांनी टाटा ट्रस्ट्सद्वारे मोठ्या प्रमाणावर दातृत्वाचे काम केले आहे. टाटा समूहाच्या एकूण नफ्याचा एक मोठा भाग टाटा ट्रस्ट्समध्ये वापरला जातो. टाटा ट्रस्ट्सचे एकत्रित कामकाज शिक्षण, आरोग्य सेवा, ग्रामीण विकास, कला आणि सांस्कृतिक संवर्धन यांसारख्या क्षेत्रांवर केंद्रित आहे. रतन टाटांनी अनेक वेळा सांगितले आहे की व्यवसाय केवळ नफा कमावण्यासाठी नसतो, तर समाजासाठी काहीतरी चांगले करणे हा त्याचा उद्देश असायला हवा. त्यांच्या या विचारांचा प्रभाव टाटा समूहाच्या कार्यपद्धतीतून स्पष्टपणे दिसतो. 6. कोविड-19 महामारीतील मदत. कोविड-19 महामारीच्या काळात रतन टाटांनी पुन्हा एकदा आपला उदार स्वभाव दाखवला. 2020 मध्ये टाटा ट्रस्ट्सने कोविड-19 साठी 500 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. हा निधी आरोग्य सेवा सुविधा सुधारणे, वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी आवश्यक साधने आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वापरला गेला. याशिवाय टाटा समूहाने लॉकडाऊन काळात अन्नधान्य आणि अन्य मदत साहित्याचे वितरण केले. 7. अभूतपूर्व परोपकार. रतन टाटांच्या दानशीलतेमुळे आणि समाजसेवेतील योगदानामुळे ते भारतातील सर्वाधिक आदरणीय उद्योगपतींपैकी एक आहेत. ते भारताचे बिल गेट्स म्हणून ओळखले जातात, कारण त्यांनी आपल्या वैयक्तिक संपत्तीतूनही समाजाच्या कल्याणासाठी मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या आहेत. मानवी दृष्टिकोन आणि आदर्श. रतन टाटा फक्त एक उद्योजक नाहीत तर ते एक उदार व्यक्तिमत्व देखील आहेत. टाटा समूहाच्या नफ्याचा मोठा हिस्सा टाटा ट्रस्टमार्फत समाजकल्याणासाठी वापरला जातो. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाने सामाजिक उत्तरदायित्वाला खूप महत्त्व दिले आहे. पुरस्कार आणि सन्मान. रतन टाटा यांना भारत सरकारने 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण या 2 उच्च सन्मानांनी गौरवले आहे. याशिवाय जगभरात अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि जगातील मोठे उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी 9 ऑक्टोबर निधन झाले. वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. निष्कर्ष. रतन टाटा यांचे जीवन हे ध्येय, कष्ट, साधेपणा आणि समाजसेवेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यांनी केवळ उद्योगजगतामध्ये नव्हे तर सामान्य लोकांच्या जीवनावर देखील गहिरा प्रभाव पाडला आहे. त्यांच्या जीवनाची प्रेरणा घेतली तर कोणत्याही कठीण प्रसंगात आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो.